आता नेक्स्ट आहे एक्झामिनेशन, आन्सरिंग एक्झामिनेशन, हिअरिंग इंडियामध्ये किंवा त्याला प्रॉसिक्युशनही म्हणतात बरेचसे लोकं. हे जे एक्झामिनेशन जी प्रोसेस आहे, ही प्रत्येक कंट्रीमध्ये होते आणि प्रत्येक कंट्रीचे लॉज थोडेसे वर-खाली आहेत, वेगवेगळे आहेत. तर थोडेसे सायटेशन्स पण वेगळे येऊ शकतात. जर तुमचं पेटंट युरोपमध्ये ग्रांट झालं आहे, तर इंडियामध्ये ते पण ग्रांट होण्याची पॉसिबिलिटी असते. बट यूएसमध्ये ते रिजेक्ट होण्याची पॉसिबिलिटी राहते. ठीक आहे. कारण त्यांचे लॉज वेगळे आहेत. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन फीज पेटंट ऑफिसला भरता, तेव्हाच इंडियन पेटंट ऑफिस किंवा बाकीच्या पेटंट ऑफिसेस तुमचं पेटंट एक्झामिन करतात. जर तुम्ही फीज नाही भरली, तर तुमचं पेटंट अबॅन्डन्डही होऊ शकतं. ठीक आहे. ह्या सगळ्या फीज आपण आहे ना, इनिशियल फेजेसमध्येच भरतो आपण. इनिशियली जेव्हा पेटंट आपण फाईल करतो कम्प्लीट स्पेसिफिकेशन, आम्ही तरी तेव्हाच भरायला सांगतो लोकांना, ॲप्लिकंट्सला. ठीक आहे. जर तुम्ही नसतील भरली, तर ती पहिले भरा, जेणेकरून तुमचा जो ॲप्लिकेशन आहे ना, तो एका रांगेत येईल एक्झामिनेशनच्या. कारण ते सिक्वेन्स वाईज ते घेतात. मधूनच तुमचं पहिलं होईल असं नाही आहे. बरीच ट्रान्सपरंट सिस्टम आहे. इंडियामध्येही बरीच ट्रान्सपरंट आहे आणि ग्लोबली ट्रान्सपरंट आहे. सिक्वेन्शियली घेतात ते सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही जेवढं लवकर रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन फाईल कराल, तेवढं बरं राहतं आणि ज्या दिवशी तुमचं पेटंट ॲप्लिकेशन पब्लिश होतं, त्याच्यानंतरच ते एक्झामिनेशनला जातं. जर तुम्हाला लवकर हवं असेल, एक्सपेडाईट करायचं असेल तुमचं पेटंट, तर अर्लियर पब्लिकेशन प्लस रिक्वेस्ट फॉर एक्सपेडाईट एक्झामिनेशन दोन्ही एका वेळेस फाईल करावं लागेल. पब्लिश झाल्याशिवाय ते एक्झामिनेशन होत नाही आणि पब्लिश झाल्यानंतर मिनिमम 6 महिन्यानंतरच तुमचं पेटंट ग्रांट होतं. त्याच्या अगोदर इंडियन गव्हर्नमेंट या कोणतंही गव्हर्नमेंट ते ग्रांट करू शकत नाही. ठीक आहे. तर मिनिमम 6 महिने लागतात कुठल्याही पेटंटला ग्रांट व्हायला. सगळ्या गोष्टी जर चांगल्या झाल्या आपल्या प्रमाणेच गेल्या आणि एक्झामिनरही चांगले मिळाले, क्यूमध्ये आपण लवकर आलो, तर 6 महिन्यात म्हणजे 6 महिन्यानंतर 1 दिवस किंवा 2 दिवस म्हणजे 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला पेटंट मिळू शकतं. ऑप्टिमिस्टिकली. पण 1.5 वर्ष धरून चला, जरी तुम्ही एक्सपिरियंट एक्झामिनेशन केलं असेल तर. ठीक आहे. तर एक्झामिनेशनमध्ये काय होतं, तर एक्झामिनेशनमध्ये एक्झामिनर्स काय करतात, की तुमचं पेटंट एक्झामिन करतात. पहिली तुमचं ड्राफ्ट बरोबर आहे का? सगळं तुम्ही लिहिलेलं जे आहे ते नीट एक्सप्लेन केलं आहे का? कुठे इन्सफिशियन्सी आहे का? फॉर्म्स जे आहेत त्या प्रॉपर भरल्या गेलेल्या आहेत का? विदिन टाईमलाईन्स आहेत आहेत का? तिथे काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला परत भरायला लावतात. ठीक आहे. इंटरनॅशनल पेटंट ॲप्लिकेशन फाईल केलं असेल तर ते अपडेट करायला लावतात इंडियन पेटंट ऑफिस. नंतर राहतात सायटेशन, की नॉवेल्टी इन्व्हेंटिव्ह स्टेप सेक्शन 3 वर सायटेशन्स ते बघतात, सर्च करतात ते स्वतः आणि सिमिलर सायटेशन्स ते फाइंड आउट करतात आणि त्या बेसिसवर तुम्हाला सांगतात की तुमचं पेटंट ह्या सायटेशनप्रमाणे नॉवेल्टी मीट करत नाही आहे किंवा इन्व्हेंटिव्ह स्टेपला प्रॉब्लेम आहे आणि सेक्शन्स कुठले अट्रॅक्ट करत असेल, सेक्शन 3 मधल्या कुठल्या असतील, तर तेही ते साईट करतात आणि तुम्हाला सांगतात की ह्या गोष्टीमुळं तुमचं पेटंट ग्रांट होऊ शकत नाही. तर हे नॉर्मल प्रोसिजर आहे. प्रत्येक पेटंट ऑफिस असं करतं. तर आपल्या इंडियामध्ये ह्या ऑब्जेक्शन्स येणं फार नॉर्मल आहे. यूएसमध्ये काय थोडंसं जरा त्यांना एस-ओ-पीज चांगले आहेत आणि तिथे जर वाटलं की सगळ्या गोष्टी मीट झालेल्या आहेत आणि कंप्लायन्सही बरोबर आहे, तर ते डायरेक्ट ग्रांटही करतात. पण इंडियामध्ये अजून 20 वर्षामध्ये एकही मी अशी केस बघितलेली नाही आहे, की जिथं पेटंट चांगलं आहे, सगळ्या क्रायटेरिया फुलफिल करतंय, पण लगेच ग्रांट झालं. इथे एक्झामिनेशन येणं हे फॉर नॉर्मल आहे. हिअरिंग, नेक्स्ट फेज असतं हिअरिंग. हिअरिंग येऊ शकतं किंवा नाही येऊ शकत इंडियामध्ये. पण बाहेरच्या कंट्रीमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 चान्स मिळतात बिफोर युअर पेटंट इज रिजेक्टेड. त्याला ऑफिस ॲक्शन म्हणतात बऱ्याचशा ठिकाणी, की फर्स्ट ऑफिस ॲक्शन, सेकंड ऑफिस ॲक्शन, नॉन फायनल ऑफिस ॲक्शन, फायनल ऑफिस ॲक्शन. ठीक आहे. आणि आपल्या इथं 2च होतं, एक्झामिनेशन आणि त्याच्यानंतर हिअरिंग. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ऑब्जेक्शन्सला तुम्हाला स्क्रुटिनीज कंप्लाय करावं लागते. नॉवेल्टी आणि इन्व्हेंटिव्ह स्टेपवर जर तुम्हाला काही आर्ग्युमेंट करायचे असतील, तर तुम्हाला जर समजल्या, नॉवेल्टीवर इझी जातं. पण इन्व्हेंटिव्ह स्टेपवर तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकतं आर्ग्यू करण्यासाठी. तर इन्व्हेंटिव्ह स्टेपवर पण तुम्हाला स्ट्रॉंग आर्ग्युमेंट करावं लागतील. काय केस लॉज असतील तर ते साईट करावं लागतील आणि काय अमेंडमेंट असतील, जर त्यांनी म्हटलं असेल की नॉवेल्टी नाही आहे किंवा इन्व्हेंटिव्ह स्टेप नाही आहे, तर काही गोष्टी आपल्याला खालच्या क्लेममधून म्हणजे डिपेंडंट क्लेममधून इंडिपेंडंट क्लेममध्ये टाकता येतात. जेणेकरून तुमचा स्कोप जरा नॅरो होतो आणि परत तुमचं इन्व्हेन्शन पेटेंटेबल होतं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता, रिड्राफ्ट करता जर रिक्वायर्ड असेल पेटंट, तर रिड्राफ्ट पूर्ण नाही होऊ शकत. चेंजेस करता, अमेंडमेंट करता पेटंट ॲप्लिकेशनमध्ये आणि ते तुम्ही फाईल करता पेटंट ऑफिसला. त्याच्यानंतर जर पेटंट ऑफिसला वाटलं की सगळं बरोबर आहे, द एक्झामिनर ऑर कंट्रोलर इज कन्व्हिन्स्ड विथ युअर आर्ग्युमेंट, तर ते ग्रांटही होऊ शकतं किंवा ते मग परत एकदा हिअरिंग देतात. ठीक आहे. तर एक म्हणजे एक साधारणतः 70% पेटंट्सला हिअरिंग येतच. ओके, ॲज अ थंब रूल. 70% पेटंट्सला येतच. हे तुम्हीही ॲझ्युम करू शकता की तुमच्या पेटंटला हिअरिंग येईल. हिअरिंगमध्ये पण सेम ऑब्जेक्शन रेज करतात ते.
हिअरिंगमध्ये सेम ऑब्जेक्शन रेज करतात, पण आपल्याला चान्स काय असतो की आपण आपलं इन्व्हेन्शन काय आहे ते वन ऑन वन व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू तुमच्या ऑफिसमध्ये बसूनच तुम्ही कंट्रोलरशी बोलू शकता की इन्व्हेन्शन काय आहे आपलं आणि दुसऱ्यांचं इन्व्हेन्शन जे तुम्ही साईट केलेलं ते काय आहे, डिफरन्सेस काय आहेत आणि ह्या डिफरन्सेसवर आपल्याला पेटंट मिळणं कसं लॉजिकली करेक्ट आहे हे त्यांना कन्व्हिन्स करता येतं. ठीक आहे. हे वन ऑन वन होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला 15 दिवस मिळतात की ते जे काय डिस्कस झालं हिअरिंगमध्ये ते सगळं आपल्याला रिटर्न सबमिशन करायला मिळतं. जसं एक्झामिनेशनमध्ये केलं तसंच हिअरिंगला पण ते करावं लागतं रिटर्न सबमिशन. हे झाल्यानंतर बरं डिसाईड होतं की तुमचं पेटंट ग्रांट होईल किंवा रिजेक्ट होईल. ठीक आहे. सिमिलरली प्रत्येक कंट्रीमध्ये एक्झामिनेशन होतं, पण 99% ऑफ द कंट्रीजमध्ये तुम्हाला चान्स मिळतो कुठल्याही स्टेजला एक्झामिनरला फोन उचलून कॉल करण्यासाठी, की डायरेक्टली तुम्ही विचारू शकता, मला थोडं समजलं नाही आहे, की कॅन यू एक्सप्लेन दिस, व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट आय शुड डू. तर थोडंसं तुम्ही बाकीच्या कंट्रीजमध्ये दे आर लिटल ॲप्रोचेबल. इंडियामध्ये डायरेक्ट हिअरिंगच्या वेळेसच ते ॲप्रोचेबल होतात. ठीक आहे. हा फक्त फरक आहे. ठीक आहे. आणि एकदा ग्रांट झालं की तुम्हाला मेंटेनन्स फीज द्यावी लागतात पर कंट्री, पर इयर. तर स्पेसिफिकली बरेचसे युनियन्स आहेत ॲक्च्युली. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल पेटंट फाईल करता ना, तर युनियन्स आहेत. युरोपियन्स युनियन एक आहे, जिथं तुम्ही एक ॲप्लिकेशन 43 कंट्रीजमध्ये फाईल करू शकता. साऊथ आफ्रिकामध्ये अरिपो एक युनियन आहे. ओके. तिथं तुम्ही एक ॲप्लिकेशन ऑलमोस्ट 12 ते 15 कंट्रीजमध्ये फाईल करू शकता. तर इथं काय होतं ह्या युनियन्समध्ये, एक्झामिनेशन आणि ग्रांटपर्यंत एक सिंगल पेटंट ऑफिस सगळं ऑपरेट करतं. ठीक आहे. म्हणजे युरोपमध्ये जर बघायला गेलं फॉर एक्झाम्पल 43 कंट्रीजमध्ये तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार आहे. बरोबर. एक्झामिनेशन एकच ऑफिस करतं, युरोपियन पेटंट ऑफिस. जेव्हा ग्रांट होतं ना, त्याच्यानंतर मेंटेनन्स फीज भरण्यासाठी तुम्हाला कंट्रीज चूज करावे लागतात. ठीक आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये साधारणतः 300 ते 400 युरोजचा खर्च येतो पर इयर मेंटेन करण्यासाठी. तर सगळ्याच कंट्रीमध्ये प्रोटेक्ट करणं किंवा एन्फोर्सेबल ठेवणं लॉजिकल नाही आहे. तुम्ही चूज करू शकता कुठल्या कंट्रीजमध्ये ते एन्फोर्सेबल ठेवणं आहे. आणि जर तुम्ही मिस आउट केलं एक्झामिनेशन फीज जर नाही भरल्या कुठल्या कंट्रीजमध्ये, तर तेही एक ग्राउंड होतं की तुमचं पेटंट रिजेक्ट होऊ शकतं. इंडियामध्ये आणि बऱ्याचशा कंट्रीजमध्ये पर इयर रिन्युअल फीज तुम्हाला भरावी लागते. ठीक आहे. बट US फक्त 3दा भरावं लागते. 3.5 वर्षांच्या नंतर एकदा, 7.5 वर्षानंतर एकदा आणि शेवटची आहे ती 11.5 वर्षानंतर. हे 3च वेळा भरावं लागते मेंटेनन्स फीज. थोडीशी सोपी आहे आणि व्हेरी ट्रान्सपरंट सिस्टम. आपल्या इथं थोडीशी डिफिकल्ट आहे. पर इयर भरत राहावं लागतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फॉर्म 27 ही आहे, जिथं तुम्हाला 3 वर्षामध्ये एकदा भरावा लागतो किंवा तुमचं पेटंट वर्किंगमध्ये आहे की नाही, वर्किंग असेल तर किती रेव्हेन्यू तुम्ही जनरेट केला त्या थ्रू. तर ह्या गोष्टी पण भराव्या लागतात. हे थोडंसं जरा इंडियामध्ये स्पेसिफिक रिक्वायरमेंट थोडी जास्त आहे फॉर्म 27ची. पण बाकीच्या कंट्रीजमध्ये फक्त पैसे भरा, हँडलिंग अमाऊंट भरा आणि तुमचं पेटंट तिथं इन्फोर्स राहील. ठीक आहे. तर ही झाली एक्झामिनेशन, ग्रांट आणि मेंटेनन्सची प्रोसेस. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघूया की आता तर पेटंट ग्रांट झालं, ह्याचा यूज कसा करायचा. तुमचं प्रोडक्शन चालू राहून द्या. प्रोडक्शनमध्ये काही तुमची बाधा येणार नाही आहे. FTO तुम्ही जर अगोदर केलं असेल सर्च, तर परत काही बघायची गरज नाही पडत. ज्या कंट्रीमध्ये तुम्ही लॉन्च करणार आहात प्रोडक्ट, FTO तर केलेला आहे. त्यामुळं तुमच्यावर कुठली ॲक्शन येणार असेल किंवा तुम्हाला कोणाकडून लायसन्स घ्यायचं असेल, तर ती क्लॅरिटी तिथूनच तुम्हाला मिळून जाईल. आता तुम्ही पेटंट तर घेतलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. ह्याच्याकडे मोस्ट ऑफ द ॲप्लिकंट काय करतात, परत त्या पेटंटकडे डुंकून पण बघत नाहीत. राईट. ते फक्त मेंटेन करत राहतात. तर हे एन्फोर्स कसं करायचं आणि त्यातून ॲडिशनल रेव्हेन्यू कसा जनरेट करायचा, ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघूया. थँक्यू.